अंबाजोगाईचे भूमिपुत्र आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेतील उपमुख्य अभियंता इंजिनियर नवनाथ घाडगे पाटील यांना देशातील अभियंता बांधवांच्या अडीअडचणीशी समरस होणाऱ्या द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग राष्ट्रीय स्तरावरील इमिनेंट इंजिनियर अवॉर्ड 2025 नुकताच जाहीर केला होता. त्याचं वितरण रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. नवनाथ घाडगे पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक केलं जात आहे. अभियंता दिनाच्या निमित्तानं दरवर्षी देशभरातील प्रथितयश अभियंत्यांचा गौरव आणि सन्मान केला जातो. राष्ट्रीय पातळीवरील हा सन्मान असतो. इंजिनियर नवनाथ घाडगे पाटील हे बृहन्मुंबई महानगरपालिकेत उपमुख्य अभियंता या पदावर कार्यरत आहेत. जेवढ्या मोठ्या पदांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली ती जबाबदारी लीलया पेलण्याचं आव्हान त्यांनी सिद्ध करून दाखवलं. नुकतेच मुंबई येथे झालेलं मनोजदादा जरांगे पाटील यांचं 3 दिवसाचं आंदोलन आणि आंदोलकांना पाणी, शौचालय व इतर मूलभूत सुविधा पुरवण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं इंजिनियर नवनाथ घाडगे पाटील यांना प्राप्त झाल्यानंतर अवघ्या 10 तासात त्यांनी यंत्रणा हलवून आंदोलनकर्त्यांच्या शौचालयाची, पिण्याच्या पाण्याची सोय तसंच इतर मूलभूत सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. विविध पदांवर काम करताना सुद्धा त्यांच्या कामाचं कौतुक झालं. अभियंता म्हणून त्यांनी व्यापक असं कार्य केलेलं आहे. इंजिनियर नवनाथ घाडगे पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग इंडिया या संस्थेनं त्यांना यंदाचा इमिनेंट इंजिनियर अवॉर्ड जाहीर केला होता. त्याचं वितरण रविवार दिनांक 21 जुलै रोजी मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून CATE-IEIच्या चेअरमन प्राध्यापक डॉक्टर शिल्पा त्रिपाठी, प्रसिद्ध ब्लॉगर व पॉडकास्टर इंजिनियर चिन्मय गवाणकर यांच्या हस्ते, तर कॅप्टन डॉक्टर भास्कर भांडारकर, इंजिनियर मनीष कोठारी, इंजिनियर संतोष मुथा, प्राध्यापक डॉक्टर गिरीश मुंदडा आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. इंजिनियर नवनाथ घाडगे पाटील यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना अनेक आठवणींना उजाळा दिला, तर अनेक अनुभव या ठिकाणी उपस्थितांशी शेअर केले. त्यांचं मूळ गाव असलेल्या दस्तगीरवाडीपासून सुरू झालेला प्रवास आणि आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपमुख्य अभियंता पदापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचले आणि दरम्यानच्या काळात कशा अडचणी आल्या आणि त्या कशा पद्धतीनं सोडवल्या आणि त्या अडचणी सोडवताना कशी दमछाक झाली, या सर्व विषयाची मांडणी या ठिकाणी इंजिनियर नवनाथ घाडगे पाटील यांनी केली. हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या अर्धांगिनी सौ प्रतिभाताई नवनाथ घाडगे पाटील या आवर्जून उपस्थित होत्या. त्यासोबतच त्यांचे असंख्य चाहते, हितचिंतक, इंजिनियर, स्नेहीजन, आप्तेष्ट, नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड. सभागृहात उपस्थित असलेले अभियंते, मान्यवर, मित्रांनो, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स त्या सेंटरच्या ज्या ऍक्टिव्हिटीज चालतात विकास भारत सेंटरला, त्याच्यामध्ये बऱ्याच वर्षापासून मी सहभागी आहे. मागच्या आठवड्यात जेव्हा या सेंटरकडे विचारणा करण्यात आली तर तुमचा बायोडाटा पाठवा, मला माहित नव्हतं की ते अशा प्रकारे माझा इथं सन्मान करते. आणि माझ्या देवीच्या कामाचा भाग म्हणून मी चेन्नईला होतो. सुरुवातीला मी शांतीराजींचा पण मला मेसेज आला, मी म्हटलं मी बाहेर आहे. चेअरमन साहेबांचा पण मला म्हटलं असं फॅक्टरीमध्ये आम्ही इन्स्ट्रक्शन आहे TBMच्या, कदाचित मला शक्य होणार नाही. पण कारण मी माझ्यासोबत माझे चीफ इंजिनियर पण होते, BMC पण होते. मला म्हटले अरे तू चालत राहील म्हणजे परत आपण येऊ, पण तू काम कर म्हणजे आता परत फ्लाईट घ्यावी, परत जाऊ मुंबईला. रात्रीचं उशिराचं फ्लाईट घेतलं. रात्री जवळपास 2 वाजता मी तर मुंबईत पोहोचलो आणि आज आपल्या कार्यक्रमाचा सन्मान होण्याचं मला भाग्य लाभलं.
इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स ही प्रीमियर इन्स्टिट्यूट आहे आणि या इन्स्टिट्यूट कडनं इंजिनियर्स डेच्या दिवशी असा सन्मान होणं खऱ्या अर्थानं मी माझं भाग्य समजतो. आजपर्यंत जे काही मी काम केलं, शासकीय सेवेत काम करत असताना या गोष्टी खूप सहज वाटतात, पण ते काम करत असताना येणारे चॅलेंजेस, अडचणी आणि त्या अडचणीवर मात करत असताना पुढे जात असताना आपण आपल्या फुटप्रिंट ज्या प्रशासनामध्ये आपण ठेवून जातो, काही गोष्टी करून जातो, त्याचाच जोरावर ती पुढची वाटचाल चालते त्या डिपार्टमेंटची. आणि मला आठवतंय की मी जेव्हा इथं सबिंगर होतो तेव्हा या जेजेचा ब्रिजचं काम चालू होतं, तेव्हा आम्हाला असं वाटायचं की खरंच हा ब्रिज बनेल की नाही. आणि तिथून झालेला प्रवास, सुरुवात झालेली प्रवास आपली इंजिनिअरिंगची जी आहे, टेक्नॉलॉजीची, आज आपण इथपर्यंत पोहोचलोय की माझ्याकडं जे तुम्ही आता मेन्शन केलं तो प्रोजेक्ट मी वायकेटी टनेल म्हणून योळीमधनं कचेरीमधनं तराळीपर्यंत आम्ही टनेल घेतोय. विचार करा की 152 मीटर ऍव्हरेज घेते त्याची किलोग्राम लेवल. आता शाफ्टची कामं चालू आहेत आमची आणि तिथून म्हणजे मुंबईला जो वॉटर सप्लाय होईल त्या सगळ्या वॉटर जे आता तुम्हाला सरफेसवरती जे वॉटर वेल दिसतात, दॅट विल बी अ सेकंडरी सिस्टम आणि मेन टनेल जो असेल 9 टनेल आपण तो प्रायमा असेल जवळपास 5.3 मीटर डायाचं तर टीबीएम आम्ही घेऊन तिथं काम करणार आहोत. आता 5-5.5 वर्षाच्या टाइम पिरियडमध्ये हे काम होईल. आणि तर वेदर यू आर डुईंग न्यूमॅटिक सिंकिंग होतं का त्याच्यात? हॅलो, न्यूमॅटिक सिंकिंग केलं होतं का? प्रेशर बोरिंगचं काम आम्ही सुरू व्हायचंय. वी आर ऍट द शाफ्ट लेवल ओनली. आणि मग बाकीच्या ज्या रिक्विजिट परमिशन्स आहेत, इन्व्हायरमेंटल परमिशन्स असतील, सीआरडीएच्या परमिशन्स असतील, त्या सर्व गोष्टी किंवा तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या परमिशन्स, त्या सर्व परमिशन्स घेऊन आम्ही पुढे जातो. तर सांगायचा भाग असा आहे की आपण झालेला प्रवास मुंबईमध्ये एक साधा ब्रिज करत असताना आम्हाला वाटायचं की हा ब्रिज होईल की नाही, तिथून आपण या स्टेजपर्यंत पोहोचलो आहे. आणि असं कुठली गोष्ट असं अशक्य आहे असं वाटत नाही. एवढी ऍडव्हान्समेंट इन सिव्हिल इंजिनिअरिंग झालेली आहे. आणि मग हे करत असताना त्याची नोट आपण घेतली, मला इथं बोलवलं आणि जे काय आम्ही काम केलं त्याच्याबद्दल तुम्ही आमचं कौतुक केलं, आमच्या पाठीवर तुम्ही हात फिरवला आणि एक शाबासकी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. थांबतो. जय हिंद.